नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक जयकुमार खरवडे तुमचं पुन्हा एकदा इन्स्पायर करियर अकादमी या आपल्या परिवारात स्वागत आहे। बघा, आजचा टॉपिक आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज। चला आता पहिला प्रश्न बघू। पहिल्या क्रमवार 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्या म्हणजे आपल्या कोणत्या? जसं 1, 2, 3, 4 ते आपलं इन्फिनिटीपर्यंत। आता या सगळ्या संख्यांची बेरीज आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेत जे क्वेश्चन विचारतात त्या पद्धतीने आपण एक एक क्वेश्चन घेऊ। बघा, पहिलं क्वेश्चन आहे, पहिल्या क्रमवार 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता 25 क्रमवार म्हणजे कोणतं? 1, 2, 3, 4, 5 असं अधिक करत 25 पर्यंत आपल्याला जावं लागेल। बघा, 25 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज याचा एक फॉर्म्युला आहे n इंटू n प्लस 1, n इंटू n प्लस 1। बघा, n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे ही संपूर्ण तुम्हाला बेरीज येणार। आता n म्हणजे किती? n म्हणजे आपल्या किती संख्या आहेत? 25। आणि n प्लस 1 म्हणजे किती? n प्लस 1 म्हणजे 25 प्लस 1 म्हणजे किती? 26। बघा, n इंटू n प्लस 1 म्हणजे 25 इंटू 26 डिवायडेड बाय 2। बघा, 2चं इथं 13 मध्ये भाग द्यायचं, उरलं काय? 25 गुणिला 13। बघा, 25 गुणिला 13 उरलं। आता हे किती होतात? 25 गुणिला 13 आपण करून बघू बाजूला। 25 गुणिला 13, 13 पाची 65, हातचे आले 6, 13 दुने 26, 26 आणि 6 32। म्हणजे बघा, 325 आपलं उत्तर आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर अगदी करेक्ट आहे। बघा, याच पद्धतीने आपण आपलं दुसरं क्वेश्चन बघू। पहिल्या क्रमवार 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता अगदी साधं सोपं आहे। किती संख्या? 20। बघा, 20 इंटू 21 करायचं आणि डिवायडेड बाय 2। बघा, या 2चं भाग 20 मध्ये 10 वेळा जाते, उरलं काय? 21 गुणिला 10 म्हणजे किती होतात? 210। म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे काय अगदी बरोबर आहे। आता बघा, ह्या नैसर्गिक संख्या होत्या। आता समसंख्या म्हणजे समसंख्याही नैसर्गिक असतात, पण त्या क्रमवार नैसर्गिक म्हणजे त्याच्यात समविषम आलं। आता फक्त समसंख्या म्हणजे पहिल्या क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज। किंवा बघा, हा क्वेश्चन तुम्हाला या पद्धतीने सुद्धा विचारू शकतो, म्हणजे 2 प्लस 4 प्लस 6 ते 20 पर्यंत म्हणजे 10वी समसंख्या कोणती? 20। किंवा हाच प्रश्न तुम्हाला पहिल्या क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज किती या पद्धतीने सुद्धा विचारू शकतो। अगदी साधं सोपं आहे। बघा, याचं जर फॉर्म्युला तयार करायचं झालं तर n इंटू n प्लस 1 करायचं। n इंटू n प्लस 1 म्हणजे काय? 10 समसंख्यांची बेरीज आहे पहिल्या, म्हणजे 10 गुणिला कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्यायचं। कोणतं? 11। म्हणजे 10 गुणिला 11 किती? 110। म्हणजे पहिल्या क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज ही किती असते? 110 असते। बघा, पुन्हा दुसरं याच पद्धतीचं क्वेश्चन बघू। पहिल्या क्रमवार 16 समसंख्यांची बेरीज किती? अगदी साधं सोपं आहे। पहिल्या क्रमवार 16 समसंख्यांची बेरीज म्हणजे 16 आणि 16चं कॉन्झिक्युटिव्ह नंबर 17 या दोघांचं जे काही गुणाकार येईल। बघा, या दोघांचं गुणाकार करून बघू आपण। बघा कसं? 16 गुणिला 17। बघा, 16 7 112 होतात, 112शी 2 हातचे आले 11, 16 1 16, 16 आणि 11 किती होतात? हे होतात 27। म्हणजे इथं किती लिहायचे? 27। तुमचं उत्तर किती आहे? 272। अगदी साधं सोपं आहे। कुठं लिहाय म्हणजे क्रमवार समसंख्यांची बेरीज जर विचारलं तर आपण डायरेक्ट जितक्या समसंख्या विचारलं त्याचं कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्यायचं आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं। अशा पद्धतीने आपण त्यांची बेरीज अगदी शॉर्ट ट्रिकने करू शकतो। आता बघा, विषम संख्यांची बेरीज म्हणजे क्रमवार विषम संख्यांची बेरीज। आता क्रमवार विषम संख्यांची बेरीज हे सुद्धा अगदी साधं सोपं आहे। बघा,
जसं मी तुम्हाला एक टेबल लिहून देतो. जसं पहिली विषम संख्या 1 म्हणजेच काय 1चा वर्ग 1. दुसरी विषम संख्या म्हणजे पहिल्या 2 1 आणि 3. बघा 2 विषम संख्या म्हणजे 2चा वर्ग 4. नंतर 3 विषम संख्या घ्या 1 3 5 म्हणजे 3चा वर्ग घ्या. बघा बेरीज किती होते 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजे ह्या सगळ्या वर्ग संख्या आहे. म्हणजे याच्यात काय होतं जर तुम्हाला पहिल्या विषम संख्येची बेरीज म्हणजे 1चा वर्ग 2 विषम संख्यांची बेरीज 2चा वर्ग 3 विषम संख्यांची बेरीज 3चा वर्ग 4 विषम संख्यांची बेरीज 4चा वर्ग. आता इथं आपल्याला 5 विषम संख्यांची बेरीज आहे. किती आहे 5 विषम संख्यांची बेरीज म्हणजे उत्तर काय येणार 5चा वर्ग. किती होणार मग 5चा वर्ग 25. बघा आपलं उत्तर सी हे अगदी बरोबर उत्तर आहे. बघा त्याच पद्धतीने पहिल्या क्रमवार 25 विषम संख्यांची बेरीज घ्यायची आहे. ऑब्वियसली काय येणार आहे 25 विषम संख्यांची बेरीज म्हणजे हे काय येणार 25चा वर्ग. 25चा वर्ग किती बघा 25चा वर्ग 5चा वर्ग 5चा वर्ग 25 आणि 2च्या नंतर काय येते 3 म्हणजे 3 दुने 6 म्हणजे 25चा वर्ग 625. अशा पद्धतीनं आपण विषम संख्यांची बेरीज जितक्या विषम संख्यांची बेरीज विचारलं त्यांचं वर्ग घेऊन ते सहजरित्या सोडवू शकतो. आता बघा 12 ते 34 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. किती 12 ते 34. आधी 12 ते 34 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहेत ते मोजू. बघा मोठी संख्या घ्यायची वजा काय करायची लहान संख्या. उत्तर किती आलं 22. एक ॲड करायचं म्हणजे एकूण संख्या किती आहेत 23. 12 ते 34 पर्यंत एकूण संख्या किती 23. बघा आता काय करायचं पहिली संख्या बघा पहिली संख्या किती 12 ते शेवटची संख्या किती 34 यांची बेरीज करायची गुणिला एकूण संख्या आणि भागीला 2 हे तुमचा 12 ते 34 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचे बेरजेचं फॉर्म्युला आहे. बघा 12 आणि 34 किती होतात 46. किती होतात 46. 46 भागीला 2 गुणिला 23 म्हणजे 46 म्हणजे किती मग पुन्हा 46 मध्ये 2चं जर भाग दिलं तर 23 गुणिला 23 म्हणजे 23चा वर्ग. आता वर्ग जर पाठ नसेल तर ते वर्ग कसं काढायचं बघा 23चं वर्ग. आधी 3चा वर्ग काढायचं 3चा वर्ग किती 9. तिघांचं गुणाकार करा 3 दुने 6 साइन दुने 12 12 सी 2 हातचं आलं 1 2चा वर्ग बघा 2चा वर्ग किती 4 4 आणि 1 5 म्हणजे उत्तर किती आहे तुमचं 529. बघा ऑप्शनमध्ये नाही आहे पण कदाचित हे बी ऑप्शन असेल 529. बघा याच पद्धतीने आपण दुसरं प्रॉब्लेम घेऊ. 60 ते 70 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता 60 ते 70 मध्ये किती संख्या आहेत बघा 70 वजा 60 करायचं किती येतात 10 प्लस 1 करायचं किती येतात 11. तुम्ही बोटानं जरी मोजलं तरी 60 ते 70 पर्यंत 11 संख्या आहेत. आता कसं करायचं पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिव्हायडेड बाय 2 इंटू एकूण संख्या. बघा 60 आणि 70 किती होतात 130 बाय 2 इंटू 11. 130 बाय 2 म्हणजे किती 130चे अर्धे करायचे 65 होतात. बघा म्हणजे 65 गुणिला 11 किती होतात आता 65 गुणिला 11 बघा 11 5 55 5 हातचे आले 5 11 6 66 आणि 5 71. अशा पद्धतीनं 715 हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे.